नाव काय म्हणलं? पार्वती शंकर पिसाळ. गाव कोणतं? वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, राहणार बोपेगाव. ओके. काय त्रास होते तुम्हाला? माझ्या पायात मुंग्या येतात, मणक्याचा त्रास सांगितलाय. हात उचलत होता? हा एक उचलत नव्हता, आता उचलून दाखवा बरं. आता उचलतोय पूर्णपणे उचलत आता, नाही तर उचलत नव्हता हात. बसता येतं आता खाली? हो. बसावर खाली दोन पायावरती. असं उठता बसता येत होतं? नव्हतं येत. चालण्यास उठण्यास त्रास होत होते ना? आता चालावर. आता अशा पद्धतीत चालता येत होतं? एवढं नव्हतं, एवढं फास्ट मध्ये नव्हते. अजून पायात मुंग्या आहेत. त्या कमी होते. आता तुमची किती वेळ आहे? माझी पहिलीच वेळ. पहिली वेळ आहे. आता कितपत त्रास कमी झाले तुमचे? आणि 25% तरी फरक आहे. 25% कमी झाला. कमी झाला. तुमचा नंबर काय आहे? माझं 74 47 65 01 62. आता हे गोळ्या खाल्ल्या तर चालतात का? कोणत्या? मेडिकलच्या. मेडिकलची आता काय गरज आहे तुम्हाला खायच्या? हात शिल्लक राहिले. किती राहिल्यात? 2 दिवसाची. मग त्या संपून टाका. मग त्या 10 दिवसाची आणल्या. संपून टाका त्या. त्यातल्या 2 संपल्यातच बघा. कशा संपल्यात बघा मावशी, बघा इथे एक त्रास आहे, हा चक्कीचा प्रॉब्लेम आहे. बघा येऊ चक्कीचं काय झालं? चक्की सरकलेली आहे, म्हणजे मणका सरकलेला, आणि त्याच्यामुळं खुब्यावर दाब येतो यांच्या. बघा इथे खुब्यावर दाब येतो इथे. बघा इथे. त्याच्यामुळे पायात माझ्या मुंग्या येतात. हा. त्याच्यानंतर शोल्डरचं बघा, इथे एक त्रास आहे आणि बघा इथे एक आहे. 2 ठिकाणी त्रास येतं. छातीत चमक पण निघते तुमच्या. बघा इथं. आणि शोल्डर म्हणजे हाताचा प्रॉब्लेम. काय नातांचे नाव माहिती येतं? नातांचे नाव काय येतं? आजीन ठेवले का नाही तर? हा, ठेवलेत ना? हा, मग मला सांगा फक्त काय काय ठेवलेत नाव. नातांचे नाव काय ठेवलेत का? हा, पहिल्या नाताच नाव काय आहे? हा, पण नाही का? चालता येतं का नाही तुम्हाला? नाही येत, चालता नाही. चालकीचे पाय हे मग पाहिजे ना. आता पळत येईल आता त्या. बघा आता 5 मिनिटात देखा पळत येते. गाव कोणतं आहे काय नको? वाईच्या पुढं? वाई मध्ये आलं का? वाई सातारा. आता मला काय माहिती हो? हा, ना तू शाळेत कितीला येतं? दुसरीला आहे, एक पहिल्या वर्षाला आहे. पहिल्या वर्षाला आहे का? लेख किती येतं? एकच आहे. एक लेख आहे. आणि लेखी? लेखी दोघी येत. दोघी येतं? कुठं कुठे दिल्यात लेखीला? एक दिली शिरवळमध्ये.
शिरोळ कुठं आलं ती आमच्या तिकडं ते खाली असं होय घाटाखाली घाटाखाली का वाईच्या घाटाखाली आहे का शिरोळ खंडाळाची तिकडं हम्म. आमचा पुतणी आहे माझ्या बनालेला हम्म. ओ ओ वाई सातारा आयो त्यांना नाही करणार नाही करतोय की सरचे तू हेच करतो का आता कॉलेजला कॉलेज हेच परत करायचं ना आवड शिकवलं त्याला पण बळच चालते ते बळच आता 5 मिनिटात चालून येतील त्या बघा मगाची चालल्यात आणि आत्ताच्या चालण्यात किती फरक पडतो तो तुम्ही या तालीत पाहिलंच असेल त्यांना कसे चालत होत्या आणि आता चालता असते अहो माहीतच नाही दादा मी महिना झालाच तुम्हाला कॉन्टॅक्ट करते कधीच निटून गेले असते आता इतकं काय? त्रास भोगायचं कामच नव्हतं नाही ना अहो त्या दिवशी तर पोरगा आमचं म्हणलं सगळी सरलेली सगळी वस्तू बसती मला यो म्हणला हो सगळं ओके होईल त्यांचं बघा आता मला 5 मिनिटात. अहो आमचं पोरगही म्हटलं की काकी तुला गाडी नेतो गाडी नाही एवढ्या लांब वगैरे मला गाडीवर म्हणलं शक्य आहे का शक्य आहे का आज 500 किलोमीटर यायचं जोक नाही त्या 500 दिवशी किलोमीटर पडतंय त्या दिवशी तो म्हणला मला चल मी नेतो तुला वायू कुठं आहे तिथं? 500 नाही नाही, जाऊ 500 दे. नाही. 500 नाही आमच्या कारभारी पोरग आमचं रोज वराडतंय तू चाल ना तू चाल ना अहो म्हणलं चालायलाच यायला तुम्ही चालू काय गाडीवरच जाते गाडीवरच येते ऐको गोळा येतात. गोळा आलाय गोळा आलाय 2 मिनिटं येतात. कुठं गोळ्या पंढरी 2 मिनिटं कमी होईल कमी होतं त्याला कमी तू वयामुळे तसं होणार. नाही नाही शिरा काय असतात त्याच्यामुळे होत असतं 2 मिनिटं त्याला ओके नाही. झाला कमी हम्म. 2 मिनिटं होत असतो आहे का? आम्हाला माहिती असतं सगळ्या गोष्टी माहिती ऐक 2 मिनिटं होत असतो त्याचं जळतं त्याला कळते रोजचा आमचा त्याचा अभ्यास आहे काय करायचं सांगा गेली 3 वर्ष झालं मी असं काढते अहो जिथं जाईल तिथं ऑपरेशन करा या बारीला मी मालकांना बोललेच नाही या पोराला म्हणलं चल बाबा माझ्या बरोबर कुठं बरं आता त्याला कमी पाहिजे परत नाही झाला थोडा कमी झाला कमी झाला मागायच्यापेक्षा हो भारी वाटायला लागलं ना कुठल्या पाहिजे बघ चौकशी आहे ना अजून तो काढलेलाच नाही पायाची शिरच नाही काढलेली नाही काढलेली. अजून. काढलेलीच नाही त्या अलीकडल्या काढलेली रिलॅक्समध्ये पाण्यासाठी त्यांना बसवलेली चल रिलॅक्समध्ये मांडी घालून बसा मांडी घालून बसते इथं येतो माटी घालून पण जास्त वेळ नाही असं हा. कट नाही निघत जास्त वेळ आता मांडी खाली गेली तुमच्या पायाची त्या हो खाली गेली ना पहिले खाली जात नव्हती ना नव्हती. नव्हती जात नव्हती. आता एकदम परफेक्ट बसल्या हम्म. आता ठरून कमी झाला त्याचा हो फारच कमी झाला नाही. झाला आता परत झोपा ओ नाश्ता वगैरे केला मग नाही केला नाश्ता करायला पाहिजे होता ना. काही शेती वगैरे आहे का म्हशी? हो आहे की शेती पण आमची कोरड पावसाळ्याची वगैरे का शेती हा काय पीक असते तुमच्या बाजारात आमच्याकडे ज्वारी गहू हरभरा सोयाबीन सोयाबीन तुमच्या बागात जास्त असेल हम्म.
माझा हात वर जात नाही बरं का जरा. जाणार आता 5 मिनिटात हात वरती जाईल. हात भीती हे सगळं वरती जाईल तुमचं. आता तुम्हाला बसता पण येईल, 2 पाय बसता तुम्ही. बसता येतं. मला खुर्चीवरून उठायचं म्हणलं तरी मला कंबर माझी बरोबर नाही. आता बसताना उठताना आता 5 मिनिटामध्ये. लय वेदना येतात अहो खाली. अगो गो 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 गो. अगो गो. वातामुळे शरीर दुखतं कवले. हं? वातामुळे वात मग ह्याच्यातूनच आहे, मणक्यातूनच आजार असतो तो. आहे ना? हो. वात म्हणजे 18 प्रकारचे आजार आहेत त्याच्यात. हो 18 प्रकारचे आजार आहे. हो. हे मणक्यापासून होणाऱ्या वेदना असतात त्या. नाही काय. बाकीचं काय नसतं. MRI मध्ये बाकीचं सगळं असतं. हा, MRI. MRI मध्ये तुमची शेप ब्लॉक झाली किंवा काय झालं MRI मध्ये. MRI मध्ये. अगो गो. अयो. ओ. त्याला वात आला नाही नाही वाट नाही आला. नाही आला ना. आता टकाटक पाहताना तुम्ही 5 मिनिटामध्ये. ही शिरा जाम होतात ना, त्याचे कारण आहेत. है ना? हो. सगळं पायाचं हे असं मांडे दुख असं हे आज हे दुखणं उद्या हे दुखणं आहे ना. हम्म. द्या सोडून. पैशाची गरज नाही आता. ऑपरेशनची नाही गरज. हे असे सोपं नाही. आता यांना 2 पाय बसते. उठा बरं आजी. ठीक. आता आराम वाटायला लागला ना मगाच्यापेक्षा. पायाला वेदना होत नाहीत ना आता. मुंग्या कमी झाल्या. या पायातल्या झाल्यात कमी. कमी झाल्या ना. उजव्या का डाव्या? डाव्या. उजव्या. पहिला डावा पाय केलेला ना त्यांनी, त्याच्या झाल्यात कमी. म्हणजे मेन कुठलं आहे? उजव्या पायात जास्त आहेत डाव्यापेक्षा. मग त्यात आता होते थोडेसे. हो आहेत अजून. आता पहिल्यापेक्षा कमी झाल्या. कमी. कमी झाल्या. उठा बरं आता. चालून यावं. पाय लांब टाका आता. चला सांगा. या पायात मुंग्या आहेत, उजव्या पायात.
एकाएकी नाही सगळं होत. आता पहिल्यापेक्षा कसं वाटायला लागलं? मग ती एवढी चालतच नाही, मी 2 ठिकाणी बसली असते. किती वेळा बसता? मी 2 वेळा तरी बसते. 2 वेळेस. आता नॉन स्टॉप आल्या जाऊ. लक्षात घ्या 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटात 2 वेळेस ते बसतेत म्हणते. आणि चप्पल मला अशी आधार घेऊन घालावी लागते ह्या पायाला. आता परफेक्ट एकदम सरळ चालल्या. लक्षात घ्या. आता चालताना कशा चालत होत्या आणि ज्यावेळेस तुम्ही आल्या त्यावेळेस चालणं कसं होतं तुमचं, त्याच्यात किती बदल झाला? पण माझे ही 2 बोट आहेत ना, मग ते पूर्ण हे बधीर बधीर हा बधीर ते ऍक्टिव्ह करणारे एकाएकी नाही होत ते सगळं. ते रक्त सप्लाय जशी जशी होईल तस तसं ऍक्टिव्ह करीत जाणार तुम्ही. बरोबर आहे. असं लगेच तुम्ही म्हणले 15 मिनिटामध्ये. आता तुम्ही काय म्हणल्या शेवड्या अंतरावर जायचं म्हणल्या 2 वेळेस बसत होते. आता जाऊन तुम्ही आल्या तरी बसल्या का? नाही बसल्या. कसं मांडी घालून बसता आता? आता कसं वाटायला लागलं? आराम वाटायला लागला. आराम वाटतो. आता जी पायाची आग होत होती तळव्याची त्या कमी झाले? कमी झाली ना? आग होत होती तळव्यात ती कमी कमी होत जाते. आता कमी कमी दोन्ही पायांच्या तळव्याच्या आग कमी कमी होत चालल्या तुमच्या. म्हणजे त्याचं कारण आहे ती दाखवतं. म्हणजे ऍक्टिव्ह होत चाललं. ह्या पायात मला जास्त प्रॉब्लेम आहे. दम लागला? नाही. आता नॉर्मली एकदम. आता एक एक गोष्टी दाखव बरं. मान टाका तोंड उघडा. तुमचं आडनाव काय? आडनाव काय? मान पूर्ण टाका. गाव कोणतं तुमचं? वाई तालुक्यात. वाई तालुक्यात का? गावातच राहिलेत का रानात इथं? आम्ही राहणार आहे. कोणती वस्ती बिस्ती असं ना वाडी बिडी काय? तुकाराम नगर. तुकाराम नगर आहे. हा म्हणजे मला कसं माहिती नाही ना. जागा घेऊन राहिली आम्ही. असं ना. काय होतं माहिती नाही. हा त्यांचं नाव काय येतं? प्रणय तनिष. तनिष का? शाळेत आहेत का तुम्ही? शाळेत आहे दोघं पण. हा म्हणजे मला माहिती नाही ना. झालं का पाहिजे कमी परत? हो. झालं कमी परत? तो काय तर बंद झाला ना? हो. मोडलं ना. झाले कमी झालं. नॉर्मल झालं. हा पण ते गाडी मिळाना, सोबतीला मिळाना. बरोबर आहे. लांबी आहे. सोबत मिळाली तर गाडी नाही, गाडी मिळाली तर सोबत नाही. म्हणजे जेणेकरून तेवढा भोग भोगायचा असतो तिथपर्यंत. हो ते आहे. म्हणजे जेव्हा असं ना. माझा भोग सारखा होणार त्यावेळेला वैद पुरता मिळणार मला. असं आहे. जाऊ नको नाही तर काय. लय बरोबरच होते त्या दिवशी. मी एकटी निघाले होते ना, मी यांचा फोन आला म्हणून मग मी थांबले. तू बसतच होते गाडीत. तुम्हाला आणतो, तुम्हाला काय करायचं, मी आहे ना बरोबर. म्हणलं तू तात्या पण नाहीत काय नाही. म्हणलं असू द्यात आता काय. म्हणलं मला न्या कुठं तरी, नाही तर म्हणलं वड्यावर तरी न्या एकदा. मानव जीवनाला कंटाळलेला असतो. मी तर रडले नाही त्या दिवशी तुमच्यापाशी. रडल्या अक्षरशः रडल्या. कारण व्याज नसते एवढ्या काय काय व्याज नसते काय करणार माणूस.
झालं बैठक मारता तुम्ही आता 5 मिनिटामध्ये कवरिंग होणार आहे ती. आता मग ते पण माझं असं कंबर पटकन वर होत नाही. असं बसले ना तर वरती मला उठता येत नाही पटकन. होतं सांगितलं आता कसं वाटतंय? रिलॅक्स वाटायला लागलं ना आता? जरा मुंग्या कमी झाल्या पायातल्या. झाल्या ना? आता मांडी घाला बरं जरा. आता एकदम परफेक्ट मांडी व्हायला लागली, एकदम नॉर्मली व्हायला लागली ना. सेप आला बरोबर मांडीचा. मी लय त्रास काढला या गोष्टी, लय अपाट त्रास काढला. 12 वर्ष झालं मला त्रास आहे हा. आणि मी असं म्हणजे आळंदीचा पण बघितलाय बघा आबा मी. आपल्या वरखड्यांचा बघितला. तुला सांगते परत अजून हे कराडच्या तिथं पण जाऊन आली मी. तिथं पण नाही मला फरक पडला. तिथं अशी पद्धत आहे? नाही तिथं नाही अशी पद्धत. कशी पद्धत आहे तिथं? तिथं काय तरी वेगळंच काय. जॅक लावून असले त्याला, जॅक लावूनच ना. हो. आणि गेलेलो मला तिथं बी नेलेलं तात्यांनी. तिथं ते म्हणले काहीतरी युट्यूबला बघते आणि हे करते. नाही आमच्या मोठ्या मुलीला थायरॉइड आहे भरपूर. तिथं हायपर थायरॉइड आहे, म्हणजे असं ती जाड झाली, फुगली. कमी होईल ना त्यांचं. हो का? म्हणजे तिला ते उन्हाळ्याशिवाय जमणार नाही आणायचं. ती मुंबईला असते. मुंबईचे पेशंट बुकिंग असते तुम्हाला रोजची असते. आता उद्याची बुकिंग आहे मुंबईची पेशंट. हो बुकिंग. नाही पण ते उन्हाळ्यात येते ना इकडं महिनाभर. त्या पिरियड मध्ये मग असंच तिला गाडी करून आणलं पाहिजे असं मी म्हणते. काय होतं ज्याचे तिचे आजार आहेत का तशा पद्धतीने येतात. माझे सांधे पण असे दुखतात ना सकाळचे. झालं कमी हातात होता ना, शांत झालं. पण जेवण करून येत जा. नाही जेवणच आमची सुनबाई वराडते. जेवणचा सकाळी एक चपाती खाल्ली ना ते संध्याकाळचं. आणि पोट मला संडासला पण कधी कधी इतकी होते ना स्प्रेडनी. कधी कधी मला संडासच होत नाही. लघवीला पण तसंच होतं. म्हणजे काय माझ्या नसांचा प्रॉब्लेम आहे का काय? कारण ती जाम झालेलं असतं ना त्याच्यामुळे होतं ते. जरा हात कमी एकदम फ्रेश झाला ना. काय होतं चेहऱ्याची नसे आपल्याला, चेहऱ्याची नसे होत नसते गोष्टी. आता यांना झोपले लागलं, भूक लागली असं ना. कधी कधी सगळं एकदम कमी म्हटले चला आपण जाऊ येते. काय करायचं? जग लावायचा. अरे ते खुटी लावून ते दोरी बांधून इथं ताण देत ते आणि ते वळत. आणि मग मज्जा तुटली तर करणार काय? ते मी 2-3 व्हिडिओ 2-3 वेळा त्यांना पण मी फोन केलेला त्यांच्याकडे पण. पण ते ह्यांना मी फोन केला. मी लगेच मला नंबर आला ना की मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. म्हटले तुमचं गाव कुठलं, नाव काय, ते सगळं प्रश्न विचारले.
पिनावर. ते पिनावर. पंक्चर करणार ते एक पिंचर तेव्हा पण ते तात्या पण माझे हे बी तात्या माझ्या ओरडले म्हणल्यावर काकी आता तुम्हाला कसं समजावं मी मलाच नाही कळेना. पिनाचं नाही चुकीचं. काय होतं त्यांनी शिरा बस्ट वाटत सोडायचं ते. हा. मान तर सगळ्यात मेन आहे वळू वळू नाही पाहिजे जास्त सोडायचं ते. सोडायचं. कुठं सध्या नमा आणि खाली बसा बसा कधी नमा आणि बसा कधी बसा कधी हां उठा आता जोरात उठा 2 3 4 बसा कधी बसा पूर्ण पूर्ण खाली बसा दम लागायला. हां बसा कधी थांबा बस अशा बसता येत होतं नाही अजिबात अजूनपर्यंत नाही बसल्या ना नाही नाही आज बसल्या ना एवढ्या दिवसातून हां कुठं आता हां बस ओके दम लागला नाही नाही ना आता काय करा तुला घरी पण बैठकी मारायचं लक्षात घ्या बघा 5 हो किंवा 7 हो बैठकी बस ओके ते कमी कमी होत जाणार होते आता हात फिरवा बरं राऊंडमध्ये फिरवा करा करा फिरा एकदम 10 वेळेस 2 3 ओके हा पायाचा होता